कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतं। एकूण 253 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकींपैकी 18 बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झालेली आहे। 47 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे, तर 30 एप्रिलला उर्वरित 88 बाजार समित्यांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। दिग्गजांची प्रतिष्ठा यात पणाला लागली असून ग्रामीण भागात कोण वर्चस्व राखणार हे 30 एप्रिलला स्पष्ट होईल। बाजार समित्यांच्या निवडणुकी आडून विधानसभा लोकसभा निवडणुकीची तयारी नेत्यांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये इच्छुक मोर्चे बांधणी करताना दिसतात। आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच प्रत्येक तालुक्यातील स्थानिक राजकारण्यांनी आपली राजकीय गणितं मांडली आहेत। नंदुरबार, गोंदिया, जळगाव, नागपूर, नांदेड, भंडारा या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितींची निवडणूक जी आहे ती पार पडते। काही ठिकाणी आपण पाहिलं राज्यामध्ये बिनविरोध निवडणुका जी आहे ते पार पडलेले, तर काही ठिकाणी आज मतदान प्रक्रियेची ती पार पडते। त्यामुळे तसं बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मग ते पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायती असो, साखर कारखाने, दूध संघ यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आपल्या हाती असणं हा प्रयत्न तिथल्या स्थानिक राजकारण्यांचा असतो। आणि त्या दृष्टीने जर लक्षात घेतलं तर या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी वर्ग आणि इतरही महत्त्वाचा जो वर्ग आहे तो हाती ठेवता येतो। त्यामुळे पुढल्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून या कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक ही फार महत्त्वाची म्हणता येईल। त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर आगामी निवडणुकीची ही रंगीत तालीम म्हणता येईल। यामध्ये कोण वर्चस्व राखतंय, खास करून ग्रामीण भागात कोण वर्चस्व राखतंय हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। आणि अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आणि लक्ष्मण घाटोळ दोघेही आपल्या बरोबर आहेत। सुरुवातीला मी चंद्रकांतकडे जातोय। चंद्रकांत, काय अपडेट? आता आम्ही जो गोंधळ झाला होता पुण्यात मार्केट कमिटीच्या इलेक्शनमध्ये, शिवाजी मराठा हायस्कूल जे मतदान केंद्र आहे जे व्यापारी आणि आडत्यांचं आहे, तिथं हा सगळा गोंधळ झाला होता। त्या सगळ्या व्यापाऱ्यांनी, उमेदवारांनी आणि मतदारांनी आरोप केला होता की बोगस मतदान झालेलं आहे। नंतर निवडणूक अधिकाऱ्यांशी आपण बोललो, त्यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले। त्याच्यावर त्यांनी कारण हे दिलं की तब्बल 20 वर्ष झाली निवडणूक नाही आणि लॉकडाऊनच्या काळात ज्या लोकांना रोजगार नव्हता त्यांनी भाजी विक्रीचे लायसन्स काढले, आडत्याचे किंवा भाजी विक्रेत्याचे, ते सगळे आता मतदार झाले। त्यामुळे पहिले जे मतदार होते 7 ते 6,000 ते आता डायरेक्ट 13,000 झालेले आहेत। त्यामुळे सगळा हा गोंधळ झालेला आहे। त्याच्यामुळे काहींचं म्हणणं आहे की आमच्या हातात, तुमचं काय झालं जरा सांगा नेमकं। माझं दाखवा स्लिप जरा, आहे, दाखवा नेमकं काय आहे जरा। हे स्लिप आहे। तर निवडणूक म्हणजे ज्यांचं जे पेपर असते त्यांच्या पेपरमध्ये माझं नाव नाही, मार्केट यार्डमध्ये नाव आहे सगळे। मतदानाच्या अगोदर यादी चेक केली का? हे काय मग ते यादीतनंच जे नाव निघतंय ना। नाही, ते म्हणतायत की तुम्ही, पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जुन्या यादीतनं नाव काढलंय म्हणून नाव नाही। जुने नाही, मी नवीन मतदार आहे, नवीन मतदार आहे मी। असे गोळ आहे। आता याच्या संदर्भात आपण निवडणूक अधिकारी प्रकाश जगताप यांच्याशी बोललो, त्यांना थेट समोरासमोर वन टू वन केलं। त्यांचं म्हणणं की जुन्या यादीतनं नाव काढलेलं आहे त्यामुळे हा गोळ आहे। आणि हा 2021चा लायसन आहे माझा, नवीन लायसन आहे, तर तिथं बिलकुल नाव नाही आहे। असे 50 जणांचे नाही। ही यादी आता दाखवता जी हरकती सूचना येतात त्यावेळेस तुम्ही चेक केलं का नाव? चेक केलं ना, सरांनी म्हणले आज जावा। मग आता हे तुम्ही दाखवलं का त्यांना? दाखवलं नाही तर जावा घरी म्हणतात त्यांनी सरळ। हा असा सगळा घोळ आहे इथला विशाल। आणि सगळ्यात महत्वाचं इथं आणखीन एक आरोप झालाय, जे एक पॅनल आहे भोसलेंचं, त्यांनी मतपत्रिका उभी असते असं बाकीच्या उमेदवारांचं म्हणणं आहे, पण यांनी आडवी केली आणि दोघांचे चिन्ह आहेत विमान भोसले आणि घुले यांचं समोरासमोर आल्यामुळे त्याचा त्यांना फायदा होतोय असा एक आरोप झालेला आहे विरोधी गटाकडनं। त्याच्यावर त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी उत्तर दिले की असं काही झालेलं नाही, सगळं नियमानुसार आहे। थोडक्यात आरोप झालेले आहेत पण त्याचे उत्तर दिले गेलेले, पण गोंधळ झाला हेच इथलं वास्तव आहे। चंद्रकांत, आपल्याबरोबर आपले सहकारी सिद्धार्थ गोदाम देखील या सगळ्या विषयी माहिती देण्याकरता सहभागी झालेले। सिद्धार्थकडे आपण जाऊ, पण मी आता सुरुवातीला यानंतर जातोय लक्ष्मणकडे। लक्ष्मण, नाशिकची ही कृषी उत्पन्न बाजार समिती तशी प्रतिष्ठेची म्हणता येईल, त्यामुळे यंदा हे जे मतदान पार पडतं आहे, काय वातावरण आहे?
नाशिक जिल्ह्यातल्या 14 बाजार समित्यांच्यासाठी म्हणून ही निवडणूक प्रक्रिया पार पडत होती. मात्र यातली एक बाजार समिती जी आहे हर्सुलची ती बिनविरोध झाली. त्यानंतर 13 बाजार समित्यांसाठी निवडणूक आहे. त्यापैकी एक निवडणूक जी आहे ती येत्या रविवारी होणार आहे आणि 12 बाजार समित्यांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे. नाशिकमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर विचार केला तर यावेळेला थेट महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा प्रकारची लढत पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते. राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पहिल्यांदाच पार पडते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. जर आता आपण बघितलं तर मतदान केंद्रांवरती मतदारांच्या अशा पद्धतीच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात. नाशिकच्या जर बाजार समित्यांचा जर विचार केला तर येवल्यामध्ये भुजबळ विरुद्ध आमदार दराडे बंधू यांची लढत जी आहे ती प्रतिष्ठेची आहे. तर मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे विरुद्ध अपूर्व हिरे अशा प्रकारची लढत आहे. सिन्नर आणि पिंपळगाव बसवंतचा जर विचार केला तर त्या ठिकाणी असलेल्या आजी माजी आमदार अर्थात माणिकराव कोकाटे आणि राजाभाऊ वाजे या 2 आमदारांची आणि इकडे पिंपळगावमध्ये दिलीप बनकर आणि अनिल कदम या 2 आजी माजी आमदारांची विधानसभेची ही रंगीत तालीम देखील मानता येते. त्यामुळे अनेक पुढच्या ज्या काही विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे, लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे, या सगळ्या निवडणुकांची ही रंगीत तालीम यासाठी आहे की या बाजार समित्या जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात आणि त्या तालुक्याच्या त्या भागातल्या प्रबळ दावेदारांसाठी ह्या महत्वाच्या निवडणुका असतात. बाजार समित्यांचे एक कॉमन प्रश्न असतात ते म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या त्यांच्या सुविधा असतील, त्यांच्या मालाला ज्या वेळेला व्यापाऱ्यांकडनं त्यांची ज्या वेळेला लूट होत असते त्यावेळेला बाजार समित्यांकडनं त्यांच्या भावाला किंवा त्यांना मिळालेला जो दर आहे त्याला संरक्षण मिळावं अशा प्रमुख मागण्या ज्या असतात त्या या शेतकऱ्यांच्या असतात. त्या सगळ्या याच्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक प्रक्रिया होत असते. मात्र यंदा या सगळ्या निवडणुकांना राजकीय रंग प्राप्त झाल्यामुळे ह्या निवडणुका प्रतिष्ठेच्या झालेल्या आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार देखील या निवडणुकांमध्ये झालेला आहे. मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शनाचे देखील प्रकार या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत आहे. मतदारांचा एक रेट देखील या निवडणुकीमध्ये फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे ह्या निवडणुका जरी आपण म्हणत असलो की लोकशाही पद्धतीने होत आहे मात्र आपण अनेक ठिकाणी बघितलेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये की मतदारांनाच या ठिकाणून गायब करण्यात आलेलं आहे. मतदारांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, 5 स्टार हॉटेल्समध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या निवडणुका ज्या आहेत त्या अशा पद्धतीने आता नाशिक जिल्ह्यामध्ये होत आहे. त्यामुळे उद्याच या निवडणुकीचा निकाल देखील असणार आहे. त्यामुळे या निकालामध्ये बऱ्यापैकी स्पष्ट चित्र होईल. मात्र या निवडणुकांमध्ये राजकीय रंग असल्यामुळे या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या असणार आहे. विशाल, यानंतर जाऊया सिद्धार्थकडे. सिद्धार्थ, मराठवाड्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती तसं आपण नाशिकबद्दल आपण जाणून घेतलं. प्रचाराची गरमागरमी, आरोप प्रत्यारोप आणि आता वातावरणातल्या सगळ्या गरमागरमीमध्ये मतदान कशा पद्धतीने पार पडतंय? विशाल, पुणे आणि नाशिकमध्ये गोंधळ झाला असला तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत तरी शांततेत मतदान आहे. मी राजकीय विश्लेषण करेन पण त्याआधी मतदान केंद्रावर कशा पद्धतीचं वातावरण बघतोय आपण. अगदी लाईन लावून लोक उभे आहेत या ठिकाणी. ग्रामीण भागातली जवळपास अर्धा-पाऊण तास ही लाईन आहे आणि आतमध्ये जे आहे आपण बघतोय की मतदान सुरू झालेलं आहे. ग्रामीण भागातले काही मतदार अशिक्षित आहेत, त्यांना मतदान कसं करायचं हे सुद्धा इथले अधिकारी जे सांगतात. कारण ग्रामीण भागातली लोक आहेत, कुणाला निवडणूक चिन्ह व्यवस्थित दिसत नाही तर कुणाला वाचता येत नाही, अशा लोकांना व्यवस्थित कडून मतदान करून घेण्यासाठी अधिकारी सुद्धा या ठिकाणी मदत करतायत. एकंदरीतच 15 जागा आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि जवळपास 4000 मतदार या ठिकाणी आहेत. अत्यंत शांततेने मतदान आतापर्यंत सुरू आहे. कसल्याही पद्धतीचा गोंधळ या ठिकाणी दिसत नाही. मात्र आता राजकारणाची जर भूमिका आपण बघितली तर या ठिकाणी सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना युती अशीच आहे. कारण ही पारंपरिक लढत खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप होती. मात्र आता काँग्रेससोबत शिवसेना राष्ट्रवादी आहे आणि भाजपसोबत आता शिंदे गट आहे. त्यामुळे 15च्या 15 जागांवर सगळ्यांचे उमेदवार आहेत. मात्र ज्या पद्धतीनं उमेदवारांचे प्रचार वगैरे व्हायला पाहिजे होते तसे औरंगाबादमध्ये फार कमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये ती रणधुमाळी पाहायला बघितली नाही. मात्र एकंदरीतच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मात्र अनेक दडपण आली, अनेक फोन आली, अनेक आमिषं आली. त्यामुळे अनेक अर्ज सुद्धा वापस घेण्यात आले. मात्र आता छत्रपती संभाजीनगरमध्ये खऱ्या अर्थानं जी लढत आहे ती भाजपचे हरिभाऊ बागडे विरुद्ध काँग्रेसचे कल्याण काळे अशी लढत पारंपरिक आहे, ती आता सुद्धा तशीच आहे. मात्र आता भाजपसोबत शिवसेनेत शिंदे गट गुटला, भुमरेंनी पण आपली ताकद त्या ठिकाणी लावलेली आहे. बरोबर. बघूयात आता सिद्धार्थ की यामध्ये कोण बाजार समितीवरचं आपलं वर्चस्व राखतंय
आपल्या तिघांचे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. वेळोवेळी मी आपल्याकडे अपडेट घेण्याकरता आपण येत राहू.